गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण पाहणार आहोत लॉ ऑफ मोशन. लॉ ऑफ मोशन मध्ये आपण न्यूटन्स भाऊचे लॉ पाहणार आहोत. आपण न्यूटन्स भाऊ बद्दल बोलतोय मी. ठीक आहे. न्यूटन भाऊ मध्ये 3 लॉ असणार आहे. न्यूटन भाऊचा फर्स्ट लॉ, न्यूटन भाऊचा सेकंड लॉ आणि न्यूटन भाऊचा थर्ड लॉ. ठीक आहे. तर आपण न्यूटन भाऊचा फर्स्ट लॉ वगैरे पाहू. न्यूटन फर्स्ट लॉ काय असणार आहे? न्यूटन फर्स्ट लॉ मध्ये काय सांगतो न्यूटन की एखादी बॉडी जेव्हा रेस्ट कंडिशन मध्ये ही एक बॉडी आहे किंवा एखादा ऑब्जेक्ट आहे, हा जेव्हा रेस्ट कंडिशन मध्ये असेल, हा कुठपर्यंत रेस्ट कंडिशन मध्ये असेल जोपर्यंत मी त्याला एक्सटर्नल फोर्स वगैरे लावत नाही, एक्सटर्नल फोर्स वगैरे लावत नाही, तोपर्यंत हा कसा असणार आहे? रेस्ट कंडिशन मध्ये असणार आहे. ठीक आहे. नंतर एखादी बॉडी जर ऑलरेडी जर मोशन मध्ये असेल आणि मी जर याला एक्सटर्नल जर फोर्स जर केला, मी जर याला एक्सटर्नल फोर्स जरी अप्लाय केला या बॉडीवरती, तर ही बॉडी काय होऊन जाईल? ऍक्सेलरेट होऊन जाईल. ही बॉडी काय होऊन जाईल? ऍक्सेलरेट होऊन जाईल आणि याची डायरेक्शन सुद्धा चेंज होऊन जाईल. लक्षात आलं? न्यूटनचा फर्स्ट लॉ लक्षात आला. एखादी बॉडी जर रेस्ट कंडिशन मध्ये असेल, ती रेस्ट कंडिशन मध्ये राहील जोपर्यंत मी त्याला एक्सटर्नल फोर्स वगैरे अप्लाय करत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आणि एखादी बॉडी जर ऑलरेडी जर मोशन मध्ये असेल, ठीक आहे, एखादी बॉडी जर ऑलरेडी मोशन मध्ये असेल आणि मी त्याच्यावरती जर एक्सटर्नल फोर्स जर अप्लाय केला, तर ही काय होऊन जाईल? एक तर ऍक्सेलरेट होऊन जाईल आणि त्याची डायरेक्शन वगैरे चेंज होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल फुटबॉल घ्या तुमचा. हा एक फुटबॉल आहे जो रेस्ट कंडिशन मध्ये आहे. हा कुठपर्यंत मूव्ह करणार आहे जोपर्यंत मी त्याला एक्सटर्नल फोर्स वगैरे अप्लाय करत नाही तोपर्यंत. ठीक आहे. हा रेस्ट कंडिशन मध्ये राहील. नंतर बघा, हा फुटबॉल ऑलरेडी मोशन मध्ये, हा काय ऑलरेडी मोशन मध्ये, आणि मी जर याच्यावर जर पायाने जर किक जर केली तर एक ते काय होऊन जाईल? हा ऍक्सेलरेट होऊन जाईल किंवा याची डायरेक्शन चेंज होऊन जाईल. हा काय आहे? न्यूटन भाऊचा फर्स्ट लॉ. न्यूटनचा सेकंड लॉ काय असणार आहे? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. म्हणजे काय? जर एखाद्या बॉडीचं जर मास जेवढं कमी असेल, ती बॉडी काय करणार आहे? तेवढीच जास्त ऍक्सेलरेट करणार आहे. दोघांमध्ये रिलेशन कसं आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल बघा, ही एक बॉडी आहे, याचं जे मास असणार आहे हे मास कमी आहे. याच्यावरती मी जर मिनिमम जर फोर्स जर अप्लाय केला तर काय होऊन जाणार आहे? हा ऍक्सेलरेट होऊन जाईल. आणि ह्या बॉडीचं जर मास जर जास्त असेल तर त्याचं ऍक्सेलरेशन कसं असणार आहे? कमी असणार आहे. हा काय? न्यूटन भाऊचा सेकंड लॉ. न्यूटनचा थर्ड लॉ काय आहे? एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन्स. म्हणजे काय माहिती का? तुम्ही जी काही ऍक्शन करताय त्याची अपोजिट आणि इक्वल मध्ये काहीतरी रिॲक्शन ही होणारच आहे. फॉर एक्झाम्पल एखादा माणूस जर स्विमिंग जर करत असेल तर स्विमिंग करताना माहिती का, तो जेव्हा हात वगैरे स्विमिंग पोहताना हात जेव्हा तो मागं घेईल, पाण्याला जेव्हा मागं करेल, तो तेवढाच पुढे जाणार आहे. गन मध्ये जेव्हा आपण बंदुकीने जेव्हा प्रेस करतो तेवढीच ती गन मागं रिटर्न शोल्डरला बॅक होते. नंतर फ्रॉग जम्प इन वॉटर. जेव्हा एखादा फ्रॉग वॉटरमध्ये जम्प करत असेल तेव्हा तो पाण्याला मागं करतो आणि तो पुढे जम्प करतो. हे न्यूटनचे थर्ड लॉ. न्यूटन फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.